हॅलो गाईज, नमस्ते. मी आहे शिवानी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी काढणार आहे संडे स्पेशल ब्रायडल मेहंदी डिझाईन. जसं की तुम्ही जर माझे मिनी ब्लॉग वाचत असतील तर तुम्हाला माहित असेल की मला मेहंदी काढायला खूप आवडते. पण मग मी माझे शॉर्ट्स मेहंदी व्हिडिओ तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करते, तर लॉंग व्हिडिओ मी याच्यावरतीच अपलोड करते. पण सध्या खूप दिवस झाले कोणीच माझा मेहंदीचा लॉंग व्हिडिओ अपलोड नव्हता केला, का तर मला टाइम पण नाही भेटला आणि घरात पण बरेचसे कामं चालू होते आणि जॉबमुळं पण नाही जमलं. कारण दररोज तर ड्युटीला जावं लागतं, त्याच्यामुळे दररोज तर काही मला व्हिडिओ शूट करणं होत नाही. छोटे छोटे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तर मी शूट करते आणि चॅनलवर अपलोड पण करते दुसऱ्या. जर तुम्हाला ते चॅनल नसेल माहीत तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की त्याच्यात मेन्शन करेन. त्याच्यावरती त्या चॅनलवरती माझ्या मेहंदी व्हिडिओला बरेचसे व्ह्यूज येतात आणि खूप छान रिस्पॉन्स पण येतात. पण त्याच्यावरती मी काही कारणामुळे लॉंग व्हिडिओ नाही टाकू शकत आहे. त्याच्यामुळे मी या माझ्या मिनी ब्लॉगच्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ टाकते. त्याच्यामुळे प्लीज गाईज या चॅनलला पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कोणालाही तुमच्या घरात मेहंदी वगैरे आवडत असेल नक्की हे व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि आता मी माझ्या मेहंदीला सुरुवात केलेली आहे, तर आज मी काढणार आहे माझी ब्रायडल मेहंदी डिझाईन. आणि ही मी मेहंदी डिझाईन माझ्या मी मनानेच काढते, म्हणजे कोणत्या पिक्चर वगैरे कोणताच फोटो वगैरे मी पाहून नाही काढत आहे. जस्ट जसं जसं डोक्यात येतात डिझाईन तसे तसे मी याच्यावर काढते. त्याच्यासाठी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हालाही आवडेल. आणि जर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर इथं तर मी फर्स्ट म्हणजे याच्यात मी तुम्ही पाहिला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला मी माप घेतले बोटाने. तर ते मी माप का घेतलं, कारण मला याच्यात बसायचे थ्री डिझाईन. तर थ्री डिझाईन बसवण्यासाठी मी व्यवस्थित माप घेतलं, म्हणजे जेणेकरून त्या प्रॉपर थ्री डिझाईन याच्यात बसायला पाहिजे. हे पण एक मेन टॉपिक आहे जर तुम्ही मेहंदी शिकत असाल किंवा मेहंदीची ऑर्डर घेत असेल तर. तर हा पण टॉपिक म्हणजे ही टिप्स तर मी आता शिकले, त्याच्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर केली. ज्याने मला पण काही पहिले माहित नव्हतं असं माप घेऊन मेहंदी डिझाईन बसवण्यासाठी करावं लागतं ते. तर इथं पहा मी फर्स्ट मी लोटस बॉर्डर घेतलेली आहे. लोटस बॉर्डर मी इथं काढली, कारण लोटस बॉर्डर ही मला खूप खूप जास्त माझी फेवरेट आहे. मला खूप आवडते, खूप सुंदर पण दिसतात हे रोज कमळाचे. तर मग बॉर्डर काढल्यानंतर मी याच्यात घेतलेला आहे कलश, आणि कलश एकदम असं प्रॉपर काढून घेतलाय. आणि त्याच्या बाजूला अशी डिझाईन आपल्याला जी आवडेल त्या डिझाईन आपण ती साईड आपण कव्हर करू शकतो त्या कलशच्या बाजूची. त्याच्यानंतर मी घेतलेलं याच्यात हे ढोल, सॉरी तबला आणि पिपाणी. तर मग ही डिझाईन पण मी पूर्ण कव्हर करून घेतली आहे. आणि त्याच्या बाजूला मी सर्कलच्या डिझाईनला ते उरलेला भाग पण कव्हर केलाय. आणि त्याच्यानंतर मी हे हवन काढलेलं आहे. ऑलमोस्ट हवन माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे, मी मान्य करते, एवढी फिनिशिंग नाही आली, पण इथं मी ट्राय केले. हवन झाल्यानंतर मी इथं स्वस्तिकची बॉर्डर ट्राय केलेली आहे तेवढा भाग कव्हर करण्यासाठी. मग त्याच्यानंतर आपलं सुरू होतं फ्रंट हँडचं, म्हणजे तळ हाताचा भाग, समोरच्या हाताचा. तर मग समोरच्या हातातनं मला काही युनिक डिझाईन काढायची होती. बारीक डिझाईन मी याच्यात नव्हती काढली, कारण दुसऱ्या मेहंदीमध्ये मी त्याची ट्राय केली. त्याच्यामुळे मी इथं हार्ट शेप घेतला होता आणि त्याच्यामध्ये माझ्याच नेमचे 2 लेटर मी याच्यात टाईप केले, कारण मला काहीतरी नेम टाकायचे होते. पण नेम काय टाकू म्हणून मी माझ्या फर्स्ट लेटर मी याच्यात टाईप केले, सॉरी टाईप नाही, काढले. मग त्याच्यानंतर मग आता मी पूर्ण फ्रंट हँडला मी असं पूर्ण मेहंदीनं कव्हर करून देणार आहे, जेणेकरून ते ना जास्त कलरफुल दिसेल ह्या डिझाईननं. ही डिझाईन पण तुम्ही काढू शकता. ही डिझाईन जर काढली त्याचा एक फायदा आहे की पूर्ण हात कव्हर होऊन दिसतो आणि पूर्ण हात असं मस्त मेहंदीनं कलर होऊन पण जातो. आता तुम्हाला कळलंच मी हे काय म्हणते ते. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून जा. आणि याच्या पुढे ना आता माझ्या मेहंदीमध्ये अजून फिनिशिंग येणार आहे, का आता मी आता मेहंदी म्हणजे प्रॉपर क्लासेस वगैरे लावून पूर्णपणे शिकणार आहे. बेसिक टू ब्रायडलचे मी आता क्लासेस लावणारच आहे, जसं तुम्ही खूप दिवसापासून पाहतच होते. पण माझ्या जॉबमुळे मला टाइम भेटत नव्हता क्लासेस करण्यासाठी, तर मी घरी तर प्रॅक्टिस करतच होते. पण आता मला जॉबवरतून हाफ डेची सुट्ट्या भेटल्यात, म्हणजे मीच घेतली हाफ डेची सुट्टी. तर आता मी त्याच्यामुळे त्या दिवसामध्ये मी माझे क्लासेस पूर्ण करणार आहे आणि जॉब मी हाफ डेज करणार आहे. तर हे पहा, आता ऑलमोस्ट आपली डिझाईन तर पूर्ण झालेली आहे. आता हे जेवढा हे खाली भाग दिसतोय ना तुम्हाला रिकामा रिकामा, हा आता सगळं मेहंदीनं कव्हर करून टाकायचा आहे असं पटपट.
आणि मग मेहंदीला कव्हर केलं पाहत आहे किती सुंदर दिसते. आणि जर तुम्ही मेहंदी हँडवर काढली ना एकदम ओरिजिनल पूर्ण हाताला कलर येऊन जातो. तुम्हाला कशी वाटली माझी आजची ब्रायडल मेहंदी डिझाईन जी तुम्ही माझ्या स्वतःहून आयडियाने याच्यात ट्राय केली आणि तुमच्यासोबत शेअर पण केलाय हा व्हिडिओ. तर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली म्हणून. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांना मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या एका नवीन लॉंग व्हिडिओ मध्ये आणि मिनी ब्लॉग मध्ये. तर आपण दररोजच भेटतो. धन्यवाद. बाय. सबस्क्राईब.